गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आज दुसरा दिवस आहे जर्नीचा. सो आज आम्ही ॲक्च्युली उदयपूरमध्ये पाहिजे होतं, पण आम्ही याच्यामुळे इथं थांबलो आहे. सुयोग निघालाय, सुयोग काल दुपारी निघाला होता, सकाळी 7 वाजता पोहोचलाय. 8:30ला निघालेला, सकाळी 7ला आलाय तो. इथं झोपला नाहीये तरी पण जर्नीला जॉईन करतो. जर्नी विदाउट रेस्ट. विक्रांत आज मोटो ब्लॉगिंग चालू करणार आहे. विक्रांत आजपासून मोटो ब्लॉगिंग करेन मी. आज फॅमिली ब्लॉग बंद, आज फक्त मोटो ब्लॉगिंग. 4 दिवस सासूने सोडून दिले एपिसोड आता. ॲक्च्युली आयटनरी प्रमाणे आज आम्ही हिसारला जाणार होतो, पण आज आम्ही थोडं मागे थांबल्या कारणाने आता जितकं खेचता येईल तितकं खेचूया. बाकी रूमची हालत, 8 लोकांचं सामान आहे, पण 18 लोकांना येईल इतकं सामान. पॅन्ट देता मला सूट होलशी त्यांचा कॉम्बिनेशन होले. सो फायनली आम्ही आता इथून चेकआउट करतोय. पॅकिंग झालेली आहे. गुलचंद दादा, सुमित दा गेलाय खाली. सुयोग, विक्रांत दादा, जयेश रूम फायनल चेक करतायत, कोणाचं काय राहिलंय का. तुम्हाला मी बाहेरचं सीन दाखवतो. हॉटेल एकदम छान आहे. मोठी रूम नव्हती आम्हाला, एकच रूममध्ये 8 जण झोपलेलो आम्ही. गाईज आम्ही आता ब्रेक घेतलाय 200 किलोमीटर खेचल्यानंतर. विक्रांतला थंडी वाजते. कुरकुरे ब्लॉगर कसं काय. आता फक्त चाय पिणार आहोत आम्ही. पुढं आम्हाला उदयपूरच्या थोडं पुढं थांबायचं आहे. जेवणासाठी हॉटेल बुक केलेलं आहे. सो गाईज आता सर्व्हिस सेंटरला आलोय. परत एकदा ब्रेकचं काम निघालंय. लास्ट टाइम उज्जैनला गेलो होतो तेव्हा पण ब्रेकचं काम निघालं होतं. सो ब्रेक पंप करण्यासाठी फक्त ब्रेक घेतलेला. AC मध्ये बसण्यासाठी काही पण. भाई आपण ब्रेक बनवायला आलो ना, तुम्ही आवरो बसल्या का ना उठा त्याला बनला. ही ऍक्टिंग तरी काय. जो उन्हात फिरतो ना त्याला याची किंमत माहित असते, म्हणून सगळी बसल्या. काय जाताच कळालंय सुमित दादाचा मिरर तुटलाय. मिरर तुटलाय आणि थोडा हँडलला मार लागलाय. रायडर सेफ आहे, काही झालं नाही, गाडी पडली नाही, काय नाही. मोठा ऍक्सिडेंट होतच असतात. आमचा तर एकदम मोठा झालता. डायरेक्ट प्लेट लडाख. भाई तूच पनवती नाही ना लडाख साठी. भाई मी पतंग उडवितो. ठीक आहे. सो आता आपण जेवायला जाऊया. सगळे ठीकठाक पोहोचले इथपर्यंत तरी. सो गाईज आता आम्ही जेवायला थांबलोय. जेवणासाठी ब्रेक घेतलाय. टिश्यू पेपर चोरीत ना, तू बोलायच्या आधीच सांगतो. आतमध्ये मम्मीने शंकरपाळा दिलेला आहे, त्यांचं ऑइल लागलंय म्हणून तो आतमध्ये. ऑइल साठी इतकं टिश्यू पेपर नसताना घेत कोणी. 2 घेतलं. घेतलं फेक्या. आज ना जेव्हा आपण काश्मीरमध्ये पोहोचू ना, मी तुम्हाला एक जुगाड दाखवेन. याचे जुगाड लाईफ टाइम जुगाडच राहणार आहेत. याचे जुगाड कधी संपणार नाही काही. सो इंसान है तो जुगाड है भाई, इंसान है तो जुगाड है. विनुदा कसं वाटते काठेवर बसून. जाम भारी वाटतं भाई सीटो बसून बसून फार वाट लागले, तरी पण यांची सीटो बसायची हाऊस काही कमी नाही होत. इथं पण त्यांना खुर्चीच पाहिजे. एन्जॉय करायचं तर गेलं ना तिकडे बसायला. सो आता मेन्यू आला की तुम्हाला दाखवतो. सो गाईज आपलं जेवण आलेलं आहे. आम्ही मागवली होती दाल मखनी आणि पनीर अंगारा. अंगाराच्या जागेवर सिझलर दिलाय, सिझलर ब्राउनी.
हमारे यहाँ ऐसे ही होता है अशी बोली. तो आता जेवूया. सो गाईज जेवण करून आराम करून झालेलं आहे. सो आता आम्ही गिअरअप करतोय. विक्रांत दादा गिअरअप करतोय. बाकी सगळे गिअरअप करून त्या साईडला आहेत. सो आता निघतोय आम्ही टुवर्ड्स अमृतसर. बघूया जितका डिस्टन्स कापता येईल आज कापून घेऊ. बाकी उरलेलं डिस्टन्स उद्यासाठी ठेवू. आज जेमतेम किती घेतात दादा? जेवढा पॉसिबल. कारण आजचा दिवस आपला अनप्लॅन्ड आहे आणि अनप्लॅन्ड असल्यामुळे जेवढं आपल्याला खिचता येईल तेवढं आपण खेचू. बाकी ओव्हरऑल सिकर म्हणून एक जागा आहे. सिकरपर्यंत मे बी खेचायला पाहिजे आज आपण. सो चला गिअरअप करतो मी पण. आता थोडं लेटच भेटणार कॉज आता डिस्टन्स कवर करायचं आहे. सो आता व्लॉग जास्त करता येणार नाहीत. जास्त थांबता पण येणार नाही. सो गाईज आता प्लॅनमध्ये चेंज आहे. सुयोग आम्हाला वाटलं सुयोग थकला असेल पण सुयोग सांगतोय की पूर्ण नाईट राईड मारूया. आजची नाईट जर राईड मारली तर उद्या अमृतसरला पोहोचू आम्ही. हा एक दमलाय. सूरज दमलो नाही रे. आता गाडी आता जर सांगा ना गाडी खांद्यावर घेऊन 200 किलोमीटर चाल तरी चालेल. ह्याची हे कोण बोला. सो आता आम्ही राईड कंटिन्यू करणार आहोत. मे बी 15 तासाची रनिंग आहे. बघूया किती होते आपल्याकडून. सो गाईज रात्रीचे 2 वाजलेत. आता राईड आम्ही इथंच थांबवतोय. का सगळे दमलेत. विनू दादा रेस्ट करतो. विनू दादा झोपला. सुमित दादा बेडवर झोपलाय. कोणता स्टाईल आहे सोने का? सो आता विचारूया कॅप्टन को कॅप्टन विक्रांत दादा वगैरे सगळ्यांना. विक्रांत दादा काय करायचंय? राईड चालू ठेवायची पण हे झोपलेत त्यांचं काय? झोपले आणि मेल्या थोडी. जया जया क राईड चालू ठेवायची कंटिन्यू. मग यांचा करून हा बस 1-1.5 घंटा. ठीक आहे गाईज. सो बघूया 1-1.5 घंट्यात नक्की राईड चालू होते की ब्लॉग इथंच संपतोय. आता पॉवर नॅप झालेली आहे सगळ्यांनी. ब्रेक झालाय. सगळे गिअरअप करतात. निघायची तयारी. सो पुढे भेटूया. आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतोय मी. आता पुढची जर्नी उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून्ड. बाय.